कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाट सुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल। तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल। लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या। एकतर कार्यालय आहे जे ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो। त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। नक्कीच आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जांभोरी मैदानामध्ये साजरा होतोय। तुम्ही त्याची पाहणी सुद्धा केली आहे। महिला बचत गटांचे काही स्टॉल या ठिकाणी असणार आहेत का आणि हा संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे? कारण तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी प्रत्येक स्टॉलची पाहणी सुद्धा करताय, प्रत्येक व्यवस्थित कार्यक्रम होतोय की नाही त्याची पण पाहणी करताय, काय म्हणाल? ताई, शेवटचे 2 प्रश्न आहेत। एक तर जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किती महत्त्वाचा निर्णय आहे? कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीने परिणाम पाहायला मिळतील? अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे। कारण वेगवेगळे विषय असतात, फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सेस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे, ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे। मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन। आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्या अर्थानं आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत, अनेकांनी संघर्ष केलेला आहे आणि ही संपूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्र या भूमीचा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे। आपण प्राण्यांची आहुती दिली अशा अनेक कुटुंब आहेत आणि त्या वेळेसची जी काही तत्कालीन परिस्थिती आहे त्याचं एक विशेष दालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रातून या भूमीतून अनेक संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या राज्याला नाही, देशाला नाही तर जगाला त्यांनी वेगवेगळे जे उपदेश आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे त्या ठिकाणी पोचलं पाहिजे असा एक मानस धरून आणि त्याचबरोबर आम्ही राज्यामध्ये जी काही एक गौरवशाली रथयात्रा काढली होती त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही ऐतिहासिक महत्त्व असणारे जे गड किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्याचबरोबर ज्या काही नद्या आहेत महत्त्वपूर्ण आणि जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जी प्रगती केलेली आहे तिथले असतील, स्मारकं असतील, अशा अनेक याच्यामधून जी काही आम्ही ज्या भूमीतून जी माती आणि जे जल आणलेलं आहे ती सुद्धा या ठिकाणी आज त्याचंही प्रदर्शनाचं एक स्वतंत्र दालन करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती। लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने त्यांच्या हप्त्याची अजूनपर्यंत वाट बघत होते, परंतु अजून कुठलीही अपडेट आलेली नव्हती। फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकत्रित लाभ आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एप्रिल महिन्यात संपण्यावर आलेला, परंतु अजूनपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। तर फायनली आता मार्च आणि एप्रिल असे एकत्रित 2 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया आहे त्याला देखील सुरुवात झाली आहे। बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही जमा होत आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका, तुमच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण जी रक्कम असणार आहे, 2 हप्ते असणार आहे, ते व्यवस्थितरित्या मिळून जाणार। फक्त जर तुमची केवायसी झाली नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या, कारण केवायसी करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आता संपण्यावर आलेली आहे।